नीट पेपर फुटी प्रकरणी आता चक्क रद्दीवाले सुद्धा पोलिसांच्या सीबीआयच्या चौकशीच्या रडारवरती आलेत। लातूर शहरातील जवळपास 50 रद्दी खरेदी करणाऱ्या व्यक्तींची चौकशी होणार असल्याची माहिती मिळते। परीक्षा संपल्यानंतर काही महत्त्वाची कागदपत्र रद्दीमध्ये विकल्याचा मुद्दा समोर आल्यावरती तपास यंत्रणांनी आता त्या दिशेने तपासाची चक्र वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे। नेमकी कोणती कागदपत्र रद्दीत गेली, विकत घेतलेला नीटचा पेपर त्या रद्दीमध्ये होता का, याचाही शोध घेतला जाईल। यामुळे तपासातनं आणखी काही मोठे खुलासे पुढे येतात का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर लातूरमध्ये आज ट्यूशन व्यावसायिकांनी तीव्र आंदोलन करत केंद्रीय पत्राचा निषेध केलेला आहे। उद्योग भवन परिसरात क्लासेस तात्काळ बंद करण्यासंदर्भातल्या पत्राविरोधात व्यावसायिक रस्त्यावरती उतरले। एका व्यक्तीच्या प्रकरणामुळे संपूर्ण ट्यूशन एरियाची बदनामी होत असल्याचा आरोप करत व्यावसायिकांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली। यावेळी जिल्हा उद्योग केंद्राच्या पत्राची होळी करण्यात आली। सोबतच बोंबमारो आंदोलन करत निषेध व्यक्त केला गेला। आमचं टॅलेंट जुनं, आमचं टॅलेंट नीट पेपर फुटीमध्ये जे दोषी आहेत, ज्यांना अटक झालेली आहे, अजून एक डॉक्टर मोठेगावकर आणि ते पी.व्ही. कुलकर्णी, हे जर चौकशी आणि ते दोषी आढळले, भर चौकात फाशी द्या। अजून कोणी 4, 2, 5, 10, 5 असतील त्यांना फाशी द्या। आमचं देणं घेणं नाही। 23 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्याला चौकात फाशी झाली पाहिजे। तर नीट पेपर फुटी प्रकरणी शिक्षण व्यवस्थेवरतीच अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि पेपर फुटी प्रकरणातल्या आरोपींची संपत्ती जप्त व्हावी, या मागण्यांसह बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली। नीट पेपर फुटीचे धागेदोरे बीडपर्यंत आढळून आलेत। त्यामुळे प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, नैराश्यात जाऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी, अशी सुद्धा मागणी यावेळी करण्यात आली। तर नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआय कडनं तपास सुरू आहे। विविध लोकांचा तपास केला जातो आणि याच तपासाअंती काही धक्कादायक खुलासे सुद्धा आता होऊ लागले आहेत। मुख्याध्यापिका मनीषा हवालदार यांच्या मोबाईलमध्ये गॉड नावानं एक नंबर सेव्ह होता। हा नंबर तेजस शहा या विद्यार्थ्याचा असल्याची माहिती सूत्रांकडनं दिली जाते। तेजस शहाकडनं प्रश्नपत्रिका पुढे पाठवण्यात आलेली होती, अशी सुद्धा प्राथमिक माहिती आहे।